अजूनही माहिती मिळवावी इंटरनेटने पुस्तकातनं आणि मग त्यानं ते सादर करावं असं. आणि 10वीतल्या मुलांना वेगवेगळ्या व्यक्तींकडे जावं आणि त्यांच्या मुलाखती घ्याव्या आणि मग त्या मुलाखतीचा आशय सादर करावा असा एक चढता भाजणी आपल्याला उपक्रमांची करता येईल का? प्रत्येक इयत्तेच्या बाबतीत आहे, हस्ताक्षराच्या बाबतीत आहे, प्रत्येक कौशल्याच्या बाबतीत आहे. असं आपण मुलाला काय अनुभव घ्यायला, त्याची रचना कशी करायला सांगू शकतो, ह्या दृष्टीनं आपल्याला अनुभव शिक्षणाच्या संधी शालेय रचनेमध्ये काय काय आहेत याचा विचार करावा लागेल. आणि त्याची एक चांगली चौकट जर आपण बांधू शकलो तर अनुभव शिक्षणाची अनेक सूत्र आज आपण करतो आहोत असे उपक्रम तर आहेतच की जे अजून अनुभव शिक्षणाच्या सूत्राच्या दिशेनं नेता येऊ शकतील आपल्याला. अनेक उपक्रम असे आहेत की जे अनुभव शिक्षणाच्या करतात मुलं, पण त्या अनुभव शिक्षणाच्या सूत्रात बसत नाही. अनेक शाळांमध्ये मुलांना काहीतरी गोळा करायला सांगतात. प्राथमिक शाळांचं प्रदर्शन बघायला गेलं तर नक्की बियांचं संग्रह हे प्रदर्शनात मांडलेलं असतं. असं बोलतोय तुमच्या सगळ्यांच्या शाळांमध्ये बियांचा संग्रह असा तो एका मोठ्यावरती मुलं पाकिटामध्ये काहीतरी बिया आणून काय शिकतात मुलं त्या सगळ्याचं. 50% ठिकाणी पालकच भरून जात असते. काय शिकतात मुलं? बियांचा संग्रह आपण त्यांना करायला सांगतो आणि तो मांडायचा. शिकतात काय मुलं? काय अनुभव घेतात मुलं त्याच्यात? बरोबर आहे. काही मुलं रचना करतात, बियांचा आकार बघतात, रंग बघतात, स्पर्श बघतात, एकदल द्विदल बघतात. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो आहोत त्या सगळ्या वर्षभर मुलांनी करायला पाहिजे. त्यामुळे बियांचा संग्रह हा जर आपण अनुभवासाठी देणार असू तर 2-4 दिवसात होणारी गोष्ट नाही. तो अनुभव घ्यायचा असेल तर ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. कारण मुलं आधी 4 प्रकारच्या बिया गोळा करून येतील. मग एखादी बी कशी बघायची असते, त्याचं निरीक्षण कसं नोंदवायचं असतं हे आपल्याला त्याला सांगायला लागेल. मग 4 बियांची अजून तो निरीक्षण नोंदवून आणेल. मग बियांच्या वर्गीकरण 1, 2, 3 नंतर येईल. रंगानुसारच करेल पहिल्यांदा लहान मुलं. काळी बी आहे, पांढरी बी आहे, रंगीबेरंगी बी आहे. मग एकदल द्विदल काय आहे त्याच्यानुसार त्याचं वर्गीकरण करायला शिकेल तो. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतनं मुलाला न्याय लागतो. एका ठिकाणी मी गेलो होतो आणि तिथल्या लहान मुलांच्या ह्याच्यात फक्त 4च प्रकारच्या बिया त्या चार्टवरती लावल्या होत्या. गहू होता, ज्वारी होती, वाटाणा होता, अजून एक कुठलं तरी धान्य होतं. 4च प्रकारच्या बिया त्याने लावलेल्या होत्या. मी म्हणलं काय तेवढाच वेळ होता आणि शिक्षकांनीच बरंच समर्थन करायला सुरुवात केली. म्हणलं ठीक आहे ना, गहूच गोळा करायचे ना, गव्हाच्या दुकानात शेजारच्या पाठवाल्याला. आणि किती प्रकारचे गहू गव्हाच्या दुकानात आहेत. त्यामुळं फक्त गव्हाचा बिया गोळा करणे हे पण प्रकल्प होऊ शकतो ना. आणि 10 प्रकारचे गहू त्याच्या संग्रहाचा भाग होऊ शकतात. दरवेळेला 10 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींच्याच बिया पाहिजेत असं नाही ना. 10 प्रकारचे गहू आणि ते शेजारच्या दुकानात मिळू शकतात. त्यामुळे विविधता काय पद्धतीने आणायची विषयामध्ये आणि त्याच्यासाठी काय विचार करायला लावायचा याचा आपल्याला अनुभव शिक्षणामध्ये खूप विचार करावा लागतो. मग अशा काय संधी औपचारिक रचनेमध्ये आहेत. काही विशेष अनुभव देण्याच्या संधी काय असू शकतात. जसं मी आता विचार केला सांगितलं तुम्हाला, तसं 1-3-4 तास मुलं फक्त संसाधनांबद्दलच विचार करत होती. हा विशेष अनुभव आहे. असे विशेष अनुभव देण्याच्या जागा कुठल्या आहेत? प्रबोधन आम्ही त्याला 6 दिन म्हणतो. काही अनुभव वर्षभर चालणारे, दीर्घकाळ चालणारे आहेत. बिया गोळा करणे हा एक प्रकल्प आहे, दीर्घकाळ चालणार आहे. त्यामुळे काही अनुभव दीर्घकाळ चालणारे असतात, काही अनुभव क्षणिक पण असतात. आता घेतला संपला तो अनुभव, तेवढंच त्याचं ड्युरेशन असतं. एखादी गोष्ट जाळून बघायची असेल तर त्याचं ड्युरेशन तेवढंच आहे त्या अनुभवाचं. मग अनुभवाची टाइमलाईन जर बघितली तर क्षणिक अनुभवापासून दीर्घकाळ
सातत्यानं करत राहण्याच्या गोष्टी, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्याला मुलांना देता येऊ शकतात. त्याची योजना आपण शालेय रचनेत कशी बसवणार आणि रचनेपलीकडच्या संधी कशा घेणार, ही दोन महत्वाची सूत्र आपल्याला आताच्या निवेदनातून बघायला मिळाली. आणि बरेच ठिकाणी तुम्ही अनेक शाळा बघा, त्या शाळा ओळखल्या जातात ते त्यांच्या अनुभव शिक्षणामुळे ओळखल्या जातात. काय वेगळं चालतं त्या शाळेमध्ये हे अनुभव शिक्षणाचाच भाग असतो. त्यामुळे आपल्या शाळेचं वैशिष्ट्य काय, तर आपल्या शाळेतल्या अनुभव शिक्षणाच्या योजना याच आपल्या शाळेचं वैशिष्ट्य असणार आहे. आणि हे कशा पद्धतीनं करायचं, त्याची चौकट कशी आखायला पाहिजे, आपल्या विषयासाठी ते कसं बसवायला पाहिजे, या सगळ्याचा विचार आपण आजच्या दिवसभरात करतो. आता तुम्हाला एक प्रश्न, एका मुलाचं उदाहरण दिलं होतं, त्यामुळं एक जेवणाच्या मोकळीकीत काम आपल्याला करायचं आहे. जेवणाची मोकळीक झाल्यानंतर कोणी 4 जणांनी आता बसले तसेच आपण गृहीत धरू, तुमच्या 4चा एक गट, तुमच्या 4चा एक गट, तुमच्या 4चा एक गट, तुम्ही 5 जण आहेत तर 5चा एक गट, जसे आडवे आहेत तसे तुमचा गट कुठलंही दुकान आजूबाजूच्या परिसरातलं बघून यायचं, दुकानात जायचं, दुकान बघायचं आणि परत यायचं. त्यामुळे जेवणाची मोकळी, एका दुकानाला भेट, दुकान बघा आणि परत या, आणि मग आपण त्याच्याबद्दल बोलूया. एका गटाने एक दुकान, 2 गट एका दुकानात गेले माझी हरकत नाहीये. तुम्हाला परतीची वेळ दादा सांगतील, त्याच्या आत परत यायचं एवढं माहिती आहे मला. धन्यवाद सर. एकदा दोन्ही सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सरांनी एक छानसा टास्क आपल्याला दिलाय, अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि आम्ही तसाच प्रयत्न करतोय. आम्ही तुम्हाला आपल्याला भोजनालयात इथून एक 500 मीटर अंतरावर चैतन्य डायनिंग हॉल आहे, तिथे आपण जेवायला जाणार आहोत. रस्ता काय आहे फक्त सांगतो, इथून बाहेर पडला की डाव्या हाताने जो रस्ता जातो तो स्ट्रेट जायचा, समोर आपलं मंगलधाम कार्यालय आहे तिथं पर्यंत. डाव्या हाताला वळाला तर तिथं एस चैतन्य असं हॉटेलचं नाव आहे, तिथे आपण जाणार आहोत. आणि या 500 मीटरच्या अंतरावर बरीच ठिकाणं तुम्हाला पाहायला मिळणार. त्यामुळे परत सांगतोय, आपले 4-4चे गट लक्षात ठेवा. आम्ही निरीक्षण करणार की खरं तुम्ही 4-4च्या गटात आहात का, आम्ही तुमचं निरीक्षण करणार आहोत. बरोबर 2 वाजता, आता वाजले 6 झाले, 2 वाजता आपण परत पुढच्या सत्रासाठी इथं उपस्थित राहणार आहोत. खाली जवळ एस चैतन्य डायनिंग हॉल, इथं आपल्या जेवणाची व्यवस्था